सुरू करा, मी बोलत जातो. हां नाही, मला कागद लागतील. आवाज येतोय बरोबर? येत्या 24 ऑगस्टला म्हणजे परवा बदलापूरमध्ये जी एक अत्यंत विकृत अशी दुर्घटना घडली, दुष्कृत्य घडलं, त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी आणि इतर सर्व पक्षांनी जाहीर केलेला आहे. हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही आहे. ज्याप्रमाणे मला आठवले ते करोनाचे दिवस, महाराष्ट्र एखाद्या कुटुंबासारखा आणि कुटुंब बनून करोनाबरोबर लढला, करोनाच्या विरुद्ध लढला, तशीच ही वेळ आलेली आहे की ह्या विकृतीचा निषेध नव्हे तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना, माता भगिनींना आवाहन करतोय, विनंती करतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत. मुलं बाळं शाळेमध्ये जात आहेत, त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली, प्रगती झाली, या वाक्याला अर्थ तरी काय राहणार. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे. केवळ राजकारण म्हणून नव्हे तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे, ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं. जर का एकूण आपण पाहिलं तर तालचीच केवळ एक घटना नाही आहे, तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्याच मी कापून आणलेल्या आहेत. ही 21 ऑगस्टची आहे. गेल्या 5 वर्षात 20,000 बालिकांवरती अत्याचार, ही बातमी आलेली आहे. त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध, म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे, सगळ्यांच्या मनामध्येही खदखद आहे. त्याच्यानंतर ही एक घटना आहे, चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता. मंत्री लोढा यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे, मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ. आत्तासुद्धा येताना मी ऑनलाईन पाहिलं की ठाण्यामध्ये एक अशीच घटना घडलेली आहे. हे नुसतं पाहत पाहत कुठपर्यंत जायचं आपण. गेल्या आठवड्यामध्ये बंगालमध्ये जी एक असंच कृत्य घडलं, त्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये एक आगडोंब उसळला. त्याच्याही पूर्वी आपल्याला आठवत असेल की निर्भया जी घटना घडली होती, म्हणजे दुष्कृत्य झालं होतं, त्याहीबद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता. तशीच ही एक घटना आहे. अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. मला वाटतं तो क्षण जवळ येत चाललेला आहे. या बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे. ज्याप्रमाणे आपण करोना व्हायरसशी लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही